कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री सद्गुरु बळवंत बाबा महाराज की जय। श्री सद्गुरु वासुदेव बाबा महाराज की जय। श्री सद्गुरु सुधाकर बाबा महाराज की जय। ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दरुशने काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता देवतया जवळी असे पापनाशे दरुशने तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पापनाशे दरुशने। प्रस्तुत अभंग संत शिरोमणी जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग। निवडक अभंगातील संतपर। तुकोबाराय इथे असं म्हणतात की ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, की ज्याला त्या देवाचा असा अनुभव आला आहे की हा भगवंत देव संपूर्ण चराचरामध्ये भरून उरलेला आहे। विश्वदेव सत्यत्वे, की तो सत्य आहे। भगवंत कसा आहे तर सत्य आहे। आणि हा अनुभव ज्याला आला की भगवंत हा सत्य स्वरूपामध्ये हा संपूर्ण म्हणजे जळी स्थळी काष्टी पाषाणी हा सर्व ठिकाणी भरून उरलेला आहे। हा ज्याला अनुभव आला त्याच्या जवळ भगवंत देवतया जवळी असते, त्याच्या जवळ भगवंत। आता हा अनुभव कोणाला येतो? हा संतांना अनुभव येतो, सद्गुरूंना अनुभव येतो। हा सद्गुरूंचा अनुभव आहे जे सामान्य शिष्याला सांगतात की देवाला कसं ओळखावं, देवाला कसं आपलासा करावा। आणि म्हणून तुकोबाराय असं म्हणतात की ज्या सद्गुरूंना ह्या विश्वात भरलेल्या देवाचा अनुभव आलेला आहे, देव त्या सद्गुरूंच्या जवळ किंवा त्या संतांच्या जवळ आहे। आणि अशा संतांचं दर्शन जरी झालं तरी आपले पाप काय होतात तर नाहीसे होतात। एवढंच नव्हे तर त्या संतांच्या नुसत्या दर्शनाने काम क्रोध नाही चाली, काम क्रोध सुद्धा बंद पडतात। आपल्या शरीरातील काम आणि क्रोध हेही आपलं शरीर सोडतात आणि चालू पडतात। आणि महत्वाचा भाग कोणता तर भूती झाली समता। भूती समता होते की सगळं एक दिसायला लागतं, तो वेगळा हा वेगळा तो माझा, इथे कोणताही वेगवेगळा भाव राहत नाही, उरत नाही। सर्व समान, सर्व एकसारखं, सर्व त्या भगवंताचीच लेकरं दिसतात। आणि म्हणून तुकोबाराय असेही म्हणतात की साधनांचे सार नाममुखी गाता, हरी हरी म्हणता कार्यसिद्धी। की ती कार्यसिद्धी त्या भगवंताच्या नामस्मरणाने जर होते तर ती आम्हाला कोणी दाखवली, कोणी सांगितली तर आम्हाला सद्गुरूंनी सांगितली।
आणि म्हणून त्या भगवंताचं, सद्गुरूंनी सांगितलेल्या त्या भगवंताच्या नामचिंतनाने काय होतं तर काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता. त्या सर्व ठिकाणी एक पाहण्याची जी दृष्टी निर्माण होते. तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी, की जेव्हा सद्गुरूंची कृपा होते त्यावेळेला काय होतं तर भेदा भेद गेला वाद खंडोनी, वाद संपुष्टात येतो. कसला भेदाभेद, सगुण निर्गुण, लहान मोठा. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. फक्त काय तर आम्हाला तुझ्या नामाचं काय करायचंय तर चिंतन करायचंय, ते नाम गायचंय. आणि म्हणून ते केल्यानंतर काय होईल तर हा आपल्याला जो मिळालेला देह आहे तर त्याचा जो भेदाभेद भाव आहे की मी गर्वाने भरलेला असतो आणि तो भेदाभेद आपला जातो. आणि काय तर मी देह नसून काय आहे तर मी काय आहे तर मी ह्या भगवंताचा अंश आहे. ही जी पाहण्याची दृष्टी आहे ती निर्माण होते की देह बुद्धी जाते आणि जीवबुद्धी परमात्मा बुद्धी प्राप्त होते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याला हा अनुभव येतो, जो संत किंवा सद्गुरू, ते कसे आहेत तर आपण सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ त्याला. ते त्या शिष्याला, त्या भक्ताला कसं करतात ते स्वतःसारखं करतात. अगदी तात्काळ, नाही काळ वेळ त्याला लागे. आणि सोपी पायवाट दाखवतात, त्या भगवंताला प्राप्त करण्याची अगदी सहज आणि सोपी पायवाट दाखवतात. रामकृष्ण हरी. पुंडलिकावर